Okay, welcome to back. In previous lecture, we discussed about the reproduction, that is the life cycle of the mucor. In this lecture, another part of the remaining part of the life cycles are we are discussing in this lecture. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलं की लाईफ सायकलमध्ये रिप्रोडक्शन्स त्यामध्ये आपण 3 टाईपचे रिप्रोडक्शन पाहिले, व्हेजिटेटिव्ह, असेक्स्युअल आणि सेक्स्युअल रिप्रोडक्शन. त्यातलं व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेतली. असेक्स्युअलमधले आपण ओडिओस्पोर फॉर्मेशन, क्लामॅडोस्पोर्स फॉर्मेशन, हे स्पोर्स फॉर्मेशन पाहिलं. त्यानंतर रिमेनिंग पार्ट आहे म्युकरमध्ये राहिलेला तो म्हणजे स्पोर्स फॉर्मेशन्स. ओके, नाव वी कॅन सी की हाव ॲक्च्युली स्पोर फॉर्म. ओके, नाव फर्स्ट पॉईंट इन द स्पोर फॉर्मेशन इन फेवरेबल कंडिशन. आता स्पोर फॉर्मेशन कधी होतं? इन फेवरेबल कंडिशन द म्युकर प्रोड्यूस स्पोर्सेस. ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन अवेलेबल असेल म्युकरमध्ये त्यावेळेस ते स्पोर फॉर्मेशन करणार. इन फेवरेबल कंडिशन द म्युकर प्रोड्युसेस स्पोर. द स्पोर्स आर व्हेरी स्मॉल. दी स्पोर्स आर काय व्हेरी स्मॉल आहेत, एकदम छोटे छोटे कलरचे असतात. ते असे तुम्हाला डोळ्याने कधी दिसणार नाही, त्यासाठी तुम्हाला मायक्रोस्कोपचा यूज करावा लागतो. देअरफॉर द स्पोर्स आर व्हेरी स्मॉल, स्पेरिकल, गोलचे साइजेस, स्पेरिकल, प्रोड्युस्ड इन द स्पोरेंजिया. स्पोर्स आर प्रोड्युस्ड इन द डॅश डॅश डॅश. तुम्हाला विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूटला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. स्पोर्स आर प्रोड्युस्ड इन द स्पोरेंजिया. ओके, हा झाला पहिला पॉईंट. याच्यामध्ये लक्षात ठेवा की फेवरेबल कंडिशनमध्ये स्पोर्स तयार होतात. स्पोर्स आर व्हेरी स्मॉल, व्हेरी मायन्यूट, स्पेरिकल इन शेप अँड प्रोड्युस्ड इन द स्पोरेंजिया. द नेक्स्ट पॉईंट, द स्पोरेंजिया डेव्हलप्ड ऑन स्पोरेंजिओफोर. तुम्हाला माहिती आहे की मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की स्पोरेंजिया डेव्हलप्ड ऑन द स्पोरेंजिओफोर. आपण जे स्ट्रक्चर पण बघितलं हे काय होतं? स्पोरेंजिओफोर होतं. आणि त्यानंतर वरती एक बल्ज लाईक स्ट्रक्चर तयार होतं आणि इथं स्पोरेंजिया तयार होतात. ओके, त्याला काय म्हणतात? हे झालं स्पोरेंजिओफोर. हे काय? स्पोरेंजिओफोर. आणि हे काय? स्पोरेंजिया. दीज आर स्पोरेंजिया. ओके, these spores are produced in the sporangia and the sporangia are developed on sporangiophore. Sporangiophore nothing but the erect hyphae function as a sporangiophore. त्याचं फंक्शन काय? स्पोरेंजिओफोरच फंक्शन. ओके, देन नेक्स्ट लाईन, द स्वेल बिहाइंड द टिप. आता ही जर स्पोरेंजिओफोरचं स्ट्रक्चर बघितलं तर इथपर्यंत ही स्पोरेंजिओफोर आहे, इरेक्ट हायपे. त्यानंतर काय होतं? त्याच्या टोकाला, त्याला टिपला काय तर स्वेल म्हणजे सुजणं. आपण स्वेल त्याचं सुजणं, तिथं फुगीर भाग होतो, तिथं त्याचा साईज वाढून दे स्वेल बिहाइंड द टिप अँड लॅटर स्वेल इन टू वेसिकल्स. आणि त्याच्यापासून काय तयार होते? एक वेसिकल. त्याच्या आतमध्ये एक वेसिकल तयार होते. ओके, म्हणजे काय होतं ॲक्च्युली पहा, ही इरेक्ट हायपे. ओके, त्यानंतर ह्याचा टिप काय होतो? असा बल्ज होतो, स्वेल होतो. ओके, दे स्वेल बिहाइंड द टिप अँड लॅटर स्वेल इन टू वेसिकल्स. आणि त्याच्यामध्ये परत असं एक छोटी वेसिकल्स तयार होते. ओके, इथपर्यंत लक्षात ठेवा हे. ओके, हा स्पोरेंजिओफोर, ही स्पोरेंजिया. काय होतं? स्वेल. दे स्वेल बिहाइंड द टिपला स्वेल झाल्यामुळे याचं स्पोरेंजिया तयार होतात. देन नेक्स्ट पॉईंट इज द सायटोप्लाझ्मिक फ्लो इन टू वेसिकल अलॉंग विथ न्यूक्लिय अँड फूड मटेरियल. आता या इथला जो सायटोप्लाझ्मिक फ्लो आहे, म्हणजे सायटोप्लाझ्मिक जे मटेरियल असेल प्लस न्यूक्लियस असेल, कारण हा मल्टी न्यूक्लियस आहे. हा काय होतो? ह्या इरेक्ट हायफीमधून काय जातो? जो बल्ज झालेला पार्ट आहे त्याच्याकडे तो काय जातो? फ्लो होत जातो याचा. द सायटोप्लाझ्मिक फ्लो इन टू वेसिकल अलॉंग विथ न्यूक्लिय अँड फूड मटेरियल. विथ द न्यूक्लिय अँड फूड मटेरियल ह्या जो बल्ज पार्ट आहे त्याच्यामध्ये जाऊन काय होतात? त्या डिपॉझिट होतात. आता बघा, इथपर्यंत समजलं का? द नेक्स्ट पार्ट. ओके, देन द प्रोटोप्लाझ्मिक कंटेंट. जे आता ह्या बल्जमध्ये गेलेलं जे प्रोटोप्लाझ्मिक कंटेंट आहे ह्याच्यामधलं. ओके, दी प्रोटोप्लाझ्मिक कंटेंट आर डिफरेन्शिएटेड. म्हणजे हा आपली, ओके, द प्रोटोप्लाझ्मिक कंटेंट काय झालं? आता इथून पूर्ण इकडं फ्लो झालं. ओके, फ्लो झाले. द प्रोटोप्लाझ्मिक कंटेंट आर डिफरेन्शिएटेड इन टू 2 लेअर. याच्यामध्ये 2 लेअर तयार होतात. वाय? मल्टी न्यूक्लिएटेड सायटोप्लाझ्मिक लेअर. हा काय होतो? मल्टी न्यूक्लिएटेड सायटोप्लाझ्मिक लेअर एका बाजूला कलेक्ट होतो. इथं एका बाजूला काय होतो? मल्टी न्यूक्लिएटेड सायटोप्लाझ्मिक लेअर. हा जो आहे मल्टी न्यूक्लिएटेड सायटोप्लाझ्मिक लेअर अँड मोर वॅक्युलेटेड डोम शेप्ड. आणि दुसरा जो आहे मोर वॅक्युलेटेड. वॅक्युलेटेड म्हणजे काय? जिथं जागा असेल ती रिकामी जागा. मोर वॅक्युलेटेड डोम शेप्ड लेस मल्टीन्यूक्लियस. इथं काय? न्यूक्लियस खूप कमी असतील. इथं लेस न्यूक्लिएटेड लेअर नोन ॲज ह्याला काय म्हणायचं? हा रिकामा लेअर आहे त्याला काय म्हणायचं? कॉलिमेला. आणि इथं काय तयार होणार? स्पोरेंजिया. ओके, असे 2 लेअर डिफरेन्शिएटेड होणार. द प्रोटोप्लाझम आर डिफरेन्शिएटेड इंटू 2 लेअर वाया मल्टीन्यूक्लिएटेड सायटोप्लाझमिक लेअर
and more vacuolated dome-shaped less nucleated layer known as a columella. Then next part, the nuclei of cytoplasmic layer. आता जे हा cytoplasmic layer मधले जे nuclei आहेत, the nuclei of cytoplasmic layer are divided मायटोटॉकली. इथे काय डिव्हिजन मायटॉसिस होतं. मायटॉसिस माहिती आहे तुम्हाला, एका सेलपासून दोन, दोनच्या चार, चारच्या आठ, त्याच डिव्हिजनला आपण काय म्हणतो, मायटॉसिस म्हणतो. द न्यूक्लिय ऑफ सायटोप्लाझम लेअर डिवायडेड मायटोटॉकली अलॉंग विथ सायटोप्लाझम. त्याच्या सायटोप्लाझम बरोबर ह्या न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं अँड फॉर्म स्पोर इन स्पोरेंजिया अँड दे फॉर्म स्पोर इन स्पोरेंजियम. इथं काय होतं, हा काय कॉल्युमेला आहे, इथं सायटोप्लाझम आणि न्यूक्लिया, इथं काय होतं त्याचं डिव्हिजन होतं, इथं डिव्हिजन होतं आणि नंबर ऑफ दी स्पोरेंजिया तयार होतात. द न्यूक्लिय ऑफ सायटोप्लाझम लेअर डिवाइड मायटोटॉकली अलॉंग विथ सायटोप्लाझम अँड फॉर्म स्पोरेंजियम, देन फॉर्म स्पोर्स इन द स्पोरेंजियम. ओके, हा पार्ट समजला का, हाऊ द स्पोरेंजिया फॉर्मेशन टेक प्लेस. ओके, इरेक्ट हायपे, ओके, त्या हायपेला आपण स्पोरेंजिओ फोर्स म्हणतो. ते स्पोरेंजिओ फोर काय होतं, ॲट द टिप बल्ज होतं, स्वेल होतं. ओके, एकदा स्वेल झाले काय होतं, सायटोप्लाझमिक कंटेंट अलॉंग विथ न्यूक्लिया, जे स्पोरेंजिओ फोरमधले जे सायटोप्लाझम आणि न्यूक्लिया त्याचा फ्लो कुठं होतं, त्या बल्ज साईजमध्ये स्वेल झालेल्या त्यामध्ये जातो. ओके, तिथं जाऊन त्या डिपॉझिट झालं की तिथं काय होतं, तिथं त्याचं डिफरेन्शिएशन होतं, त्या सायटोप्लाझमचं डिफरेन्शिएशन होतं. सायटोप्लाझमचं आणि न्यूक्लियाचं डिफरेन्शिएशन होऊन तिथं दोन लेयर तयार होतात. मल्टी न्यूक्लिएटेड सायटोप्लाझमचा वेगळा आणि दुसरा लेस न्यूक्लिएटेड व्हॅक्युलेटेड तयार होतं, त्याला कॉल्युमेला म्हणतो आपण. आता परत काय होतं, ज्या मल्टी न्यूक्लिएट आणि सायटोप्लाझमा तिथं मायटोसिस होता आणि तिथं काय तयार होतात, स्पोर्स तयार होतात. तिथे काय तयार होतात, स्पोर्स. ओके, अशा प्रकारे स्पोर्स आर फॉर्म्ड इन द स्पोरेंजिया. द न्यूक्लिय ऑफ सायटोप्लाझम लेअर डिवाइड मायटोटिकली अलॉंग विथ सायटोप्लाझम अँड फॉर्म स्पोर्स इन स्पोरेंजियम. Then spores are dark. These spores are nothing but these spores are dark spherical. हे spores कसे आहेत, डार्क कलरचे स्पेरिकल आहेत. अँड स्पोरेंजियम इज डिहायस्ड ड्यू टू accumulation of exceed fluid in the sporangiophores. आता स्पोरेंजियम हे कशामुळे फुटतं, जे स्पोरेंजियम आहे ते परत स्प्लिट होतं. इज डिहायसेन्स्ड ड्यू टू द ॲक्युमुलेशन ऑफ एक्सेस फ्लुइड. त्याच्यामध्ये एक्सेस फ्लुइड म्हणजे सायटोप्लाझम आणि न्यूक्लियाचा एक्सेस फ्लुइड झाल्यामुळे काय करतात, ते स्पोरेंजियोफॉर्म स्प्लिट होतो. किंवा काय होतं, अजून दुसरं रिजन काय, ॲज वेल ॲज कॉल्युमेला जो आतला आहे, जो कॉल्युमेला हॅव्हिंग हायग्रोस्कोपिक नेचर, दिस कॉल्युमेला हॅव्हिंग हायग्रोस्कोपिक नेचर ॲब्सॉर्ब एअर, ते काय करतात, एअर किंवा मॉइश्चरला ॲब्सॉर्ब करतात, त्यामुळं त्याचं साईज वाढते अँड देन स्प्लिट. एकदा साईज वाढली, प्रेशर त्याच्या वॉलवरती निर्माण झाले, काय होतं, स्प्लिट होतं, फुटतं, ब्रेक होतं, ते स्प्लिट. लिबरेट द स्पोर्स, त्यानंतर ते स्पोर काय होतात, लिबरेट होतात अँड कॅरी आउट बाय द वाइंड ॲट द सुटेबल कंडिशन on the proper substratum they germinated from the mycelium and then they deposit or on the suitable substratum which contain the carbon, nitrogen, oxygen for available food material or favorable condition, and when favorable condition available they get germinate. Okay, how the sporangia formation take place, समजलं का. ओके, अशा प्रकारे आपण त्याचं लाईफ सायकलमधलं आपण त्याचं व्हेजिटेटिव्ह बघितलं, असेक्स्युअल बघितलं. ओके, हां, इथे खूप छान डायग्राम, असेक्स्युअल रिप्रोडक्शन ऑफ म्युकर बाय स्पोरेंजिओफोर. बघा इथं तुम्हाला दिसते का, व्हेजिटेटिव्ह हायपी, इथं कशी हायपी आहे, सुरुवातीला व्हेजिटेटिव्ह हायपी. आता हे जर तुम्हाला समजलं की ही जर तुम्हाला डायग्राम समजली तर तुम्हाला स्पोर फॉर्मेशन कसं होतं ते लगेच समजेल. ही काय व्हेजिटेटिव्ह हायपी आहे. ओके, ती व्हेजिटेटिव्ह हायपी काय करते, इथं ग्रो झालंय बघा. कोणतं याला काय म्हणतो, इरेक्ट पार्ट आहे तो, काय कोणता पार्ट आहे तो, हाय स्पोरेंजिओफोर. कोणता पार्ट आहे हा, स्पोरेंजिओफोर. ओके, जो इरेक्ट पार्ट आलाय. आता इथं बघा, ह्या स्पोरेंजिओफोरमध्ये काय होतं, सायटोप्लाझमिक कंटेन आणि न्यूक्लिया काय होतात, इथं बल्ज होतो, हा जर टिप बल्ज होतो आणि याच्यामध्ये काय करतात, या फ्लो होतो इथं सायटोप्लाझमिक. त्यानंतर इथे राऊंड शेप दाखवला आहे, कारण त्याची साईज वाढली टिपची, तिथं वाढलं की काय होतं, तिथं दोन लेअर तयार होतात. एक म्हणजे काय, मल्टी न्यूक्लिएटेड सायटोप्लाझमिक लेअर आणि दुसरा कुठला, व्हॅक्युलेटेड, ह्याला कॉल्युमेला म्हणतो. ओके, त्यानंतर तिथं काय तयार होतात, स्पोर फॉर्मेशन तयार होतं बाय द प्रोसेस मायटॉसिस. इथं ब्राऊन कलरचे स्पोर्स तयार झालेत बघा, दिसतात का तुम्हाला हे ब्राऊन कलरचे स्पोर्स. ओके, त्यानंतर इथं काय कॉल्युमेला बघा, इथं काय झालाय, रप्चर झालाय. ओके, इथं ब्राऊन स्पोर्स आणि काय होतं, रप्चर ऑफ स्पोरेंजियम. एकदा तो हायग्रोस्कोपिक नेचर असतो किंवा एक्सेस फ्लुइडमुळे काय होतो, तो कॉल्युमेला
ची साईज वाढते, तो रप्चर होतो, त्यामुळे काय होतं आउटर वॉल सुद्धा काय होतं स्पोरेंजियमचं ब्रेक होतं आणि हे स्पोर्स परत काय होतात लिबरेट होतात आणि लिबरेट झाले की स्पोर्स फेवरेबल कंडिशनला काय होतात त्यापासून परत व्हेजिटेटिव्ह हायपी तयार होते आणि कोनेटिव्ह स्पोर. अशा प्रकारे याची लाईफ सायकल काय होते कंटिन्यू राहते थ्रू द असेक्शुअल रिप्रोडक्शन्स. ओके, हा पार्ट समजला असेल सर्वांना. देन वी मूव ऑन नेक्स्ट पार्ट, सेक्स्युअल रिप्रोडक्शन्स. आता सेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे सेक्स्युअल रिप्रोडक्शन कशाला म्हणायचं. वी नो दॅट इन द सेक्स्युअल रिप्रोडक्शन्स देर इज अ इन्व्हॉल्वमेंट ऑफ मेल सेक्स ऑर्गन अँड फिमेल सेक्स ऑर्गन. फर्स्ट important part. Then second important part is there is a fusion of male gamete and female gamete take place. There is a fusion of male gamete and female gamete take place. Okay. After the fusion of male gamete and female gamete, zygote will be the form. Zygote will be the forms. Okay. After zygote formation take place, embryo will be the forms, and then next stage is the organogenesis, and whole organism is the form in the sexual reproductions. वी नो दॅट तुम्ही हे माहीत असेल तुम्हाला. आता आपण हाऊ सेक्स्युअल रिप्रोडक्शन टेक प्लेस इन द म्युकर हे बघणार आहोत. ओके, द सेक्स्युअल रिप्रोडक्शन इन म्युकर इज अ आयसोगॅमस टाइप्स. काय म्हटले, सेक्स्युअल रिप्रोडक्शन इन म्युकर इज अ आयसोगॅमस टाइप्स अँड टेक प्लेस बाय द कॉन्ज्युगेशन. आता आयसोगॅमस म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय आयसो मीन्स सेम, गॅमस म्हणजे काय गॅमिट. इथं मेल गॅमिट अँड फिमेल गॅमिटची साईज कशी असणार आहे सारखी. कशी असेल, एक दोन्हीची साईज सारखी असणार आहे आणि ह्यांचं जे फ्युजन होईल म्हणून त्याला काय म्हटलंय आयसोगॅमस. द सेक्स्युअल रिप्रोडक्शन इन म्युकर इज आयसोगॅमस टाइप अँड टेक प्लेस बाय कॉन्ज्युगेशन. देर इज फ्युजन, देअरफॉर वी कॉल इट ॲज द कॉन्ज्युगेशन. ओके, then next point, it consists of fusion of entire cells. The sexual reproduction consists of fusion of entire cell consist of gametangia. ज्या दोन सेलचं इथं जे फ्युजन होणार आहे, या दोन सेलचं जे फ्युजन होणार आहे, हे सेल आणि हे सेल, तर यांना काय म्हटले त्यांनी गॅमेटांजिया. जसं मेल गॅमिट फिमेल गॅमिट. ओके, इट कन्सिस्ट ऑफ फ्युजन ऑफ एंटायर सेल कन्सिस्ट ऑफ गॅमेटांजिया. मेल गॅमिट फिमेल गॅमिट. आता गॅमिट म्हणजे काय असतं महत्त्वाचं म्हणजे न्यूक्लिय असतं. फ्युजन ऑफ द न्यूक्लिय काय असतात, फ्युजन ऑफ द न्यूक्लिय. द फ्युजन ऑफ द न्यूक्लिय इज कॉल्ड ॲज कॅरिओगॅमी. काय म्हणणार तुम्ही त्याला, कॅरिओगॅमी. इट कन्सिस्ट ऑफ फ्युजन ऑफ एंटायर सेल कन्सिस्ट ऑफ गॅमेटांजिया. गॅमेटांजिया म्हणजे मेल गॅमिट फिमेल गॅमिट. दिस मेल गॅमिट कन्सिस्ट ऑफ न्यूक्लियस, दिस अँड फिमेल गॅमिट कन्सिस्ट ऑफ न्यूक्लियस. द फ्युजन ऑफ दीज टू न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज कॅरिओगॅमी. ओके, काय म्हणतो त्याला कॅरिओगॅमी. इट कन्सिस्ट ऑफ फ्युजन ऑफ एंटायर सेल कन्सिस्ट ऑफ गॅमेटांजिया. सम स्पेसीज आर होमोथॅलिक. सम स्पेसीज काय म्हणतो आपण होमोथॅलिक, व्हाईल सम्स आर हेटेरोथॅलिक. म्हणजे इथं दोन फंगलच्या कॉलनी आहेत. ही एक कॉलनी आहे फंगसची कॉलनी आणि इथे एक कॉलनी आहे. जर इथल्या मेंबरचं आणि इथल्या दोन हायपी यांच्यामध्ये जर फ्युजन झालं, एकाच कॉलनीमधल्या दोन मेंबरमध्ये जर फ्युजन झालं तर त्याला तुम्ही काय म्हणणार होमोथॅलिक. आणि जर ह्या कॉलनीमधला आणि या कॉलनीमधल्या हायपीमध्ये जर फ्युजन झालं तर त्याला तुम्ही काय म्हणणार हेटेरोथॅलिक. होमो म्हणजे सेम, हेटेरो म्हणजे डिफरंट. ओके, देअरफॉर सम स्पेसीज आर होमोथॅलिक while some species are heterothallic. Then next point, in heterothallic species the male hypa and female hypa come together. याच्यामध्ये काय होतं, इन हेटेरोथॅलिक स्पेसीज मध्ये काय होतं, मेल गॅमिट मेल हायपा अँड फिमेल हायपा. वन हायपा ॲक्ट्स ॲज अ मेल, अनदर हायपा ॲक्ट्स ॲज अ फिमेल. In heterothallic species the male hypa and female hypa come together, they are come together, then the gametangial fusion take place. The gamete किती काय होतं, गॅमेटचं फ्युजन टेक प्लेस होतं. the gametangial fusion take place. The gametangia are multinucleate and similar in morphology. ह्याचं जर गॅमेटांजियाच्या दोन एकत्र येतात त्या गॅमेटांजियाचं फ्युजन होतं. ओके, आता ते गॅमेटांजिया कशा आहेत, दिस गॅमेटांजिया आर मल्टिन्युक्लिएटेड आहेत आणि सिमिलर इन मॉर्फोलॉजी. Now we can see that how actually take place. The male and female ह्याच्यामध्ये काय होतं, how this sexual reproduction actually take place, we can see this. The male and female hypa come close together. This male hypa and female hypa, they are come close together. Their tips start enlarging. त्याचं टिप्स काय होतात, त्याचे इनलार्ज होतात. जे जवळ येणारे पार्ट काय होतात इनलार्ज होतात.
विथ फ्लो ऑफ सायटोप्लाझम अँड न्यूक्लिया. हा गॅमेटांजिया कसा तयार होतो तर न्यूक्लियाच्या फ्लो आणि सायटोप्लाझमच्या फ्लोमुळे होतो. त्यामुळे त्याचे टिप काय होतात इनलार्ज. द मेल अँड फिमेल हायपा कम क्लोज टुगेदर, देअर टिप स्टार्ट इनलार्जिंग विथ फ्लो ऑफ सायटोप्लाझम अँड न्यूक्लिया. आता ही डायग्राम बघा, ही डायग्राम तुम्हाला समजली की तुम्हाला सेक्शुअल रिप्रोडक्शन समजेल. ब्रेड आहे इथं, ब्रेडवरती इथं काय झालेत फंगल ग्रोथ झाली. दीज आर म्युकर्स. इथं बघा हा एक मेंबर आहे, ही एक कॉलनी आहे, ही एक कॉलनी आहे. इथला एक मेलिंग इथं मेटिंग स्ट्रेन पॉझिटिव्ह म्हणजे हे काय फिमेल आहे. इथलं काय मेटिंग स्ट्रेन दुसरा जो आहे इथं बघा, एक मिनिट तुम्हाला डायग्राम थ्रू दाखवतो मी. इथं काय मेल आहे, इथला मेल आणि इथली काय सॉरी इथली फिमेल इथली मेल. इथं कसं रिप्रोडक्शन आहे हे आयसोथॅलिक आहे हेटरोथॅलिक आहे हेटरोथॅलिक आहे. इथं दोन कॉलनी, इथली एक कॉलनी आणि इथली कॉलनी. जर ह्या स्पेसिसमध्ये दोन ह्याच्यामध्ये असलं तर होमोथॅलिक म्हणलं असतं. पण इथं काय इथली एक आणि इथले दोघांमध्ये फ्युजन होतं म्हणून ह्याला काय म्हटलं आपण हेटरोथॅलिक. आता इथं मेटिंग स्ट्रेंज आहे हा मेल आणि फिमेल दीज आर कम टू क्लोज देअर, देअर टिप्स स्टार्ट इनलार्ज. इथं बघा ह्यांचे टिप्स इनलार्ज झालेत, बघितलं का तुम्ही इनलार्ज झालेले. ओके देन इथून काय होतं सायटोप्लाझम इथल्या या पार्टमधून सायटोप्लाझम आणि न्यूक्लियाच्या टिपमध्ये एकत्र येतात आणि त्याच्यापासून काय तयार होतं गॅमेटांजिया. काय तयार होतात गॅमेटाय. देन दिस टू गॅमेटांजिया स्टार्ट गेट फ्यूज आणि ते दोन गॅमेटांजिया फ्यूज होतात. म्हणजे काय त्यामधलं जे न्यूक्लियस आहेत आणि सायटोप्लाझमचं काय होतं मिक्सिंग होतं, ते एकमेकाला फर्टिलाइज करतात. ह्याला काय म्हटलं फर्टिलायझेशन. ओके हा काय पण हा हेप्लॉइड आहे, हा एक हेप्लॉइड हा एक हेप्लॉइड. हेप्लॉइड म्हणजे काय हाफ नंबर ऑफ द क्रोमोझोम. जसं मानवा शरीरामध्ये 46 क्रोमोझोम असतात, त्यामध्ये स्पर्ममध्ये 23 असतात आणि ओव्हममध्ये 23 असतात. म्हणजे काय झालं हॅप्लॉइड हॅप्लॉइड. तसंच हे हॅप्लॉइड एकत्र येतात आणि ज्यावेळेस त्यांच्या न्यूक्लियसचं फ्युजन होतं म्हणजे काय झालं N+N इज इक्वल टू 2N म्हणजे काय होतं डिप्लॉइड. म्हणजे हा जो झायगोस्पोरेंजियमचा हा जो नंतर तयार होतो तो काय असतो N+N इज 2N. ह्याला कॅरिओगॅमी म्हटले बघा. फ्युजन ऑफ द न्यूक्लिया इज कॉल्ड ॲज द कॅरिओगॅमी. आफ्टर द कॅरिओगॅमी आफ्टर द फ्युजन ऑफ द न्यूक्लियस मिओसिस टेक प्लेस. काय होतं तिथं मिओसिस प्रोसेस तयार होते आणि त्या मिओसिस प्रोसेस तयार होऊन काय होतात झायगोस्पोर्स तयार होतात. कोणते स्पोर्स दिस फॉर्म झायगोस्पोरेंजियम. ते झायगोस्पोरेंजियममध्ये तयार होतात आणि दे फॉर्म द बाय द प्रोसेस ऑफ द मिओसिस झायगोस्पोर्स विल बी द फॉर्म. आफ्टर rupture of this zygosporangium, zygospore liberated and they start germinated and form the another mycelium. Likewise this reproduction take place, sexual reproduction. बघा इझी आहे ना, ह्याच्यामध्ये काय अवघड आहे का नाही. दोन हायपीमध्ये फ्युजन होतं, त्याच्यापासून गॅमेटांजिया तयार होतात, त्या गॅमेटांजियाच्या न्यूक्लिया फ्यूज होतात, त्याच्यापासून डिप्लॉइड झायगोस्पोर्स तयार होतो, त्या झायगोस्पोर्समध्ये परत मिओसिस होतं, मिओसिसपासून ते झायगोस्पोर्स होतात, ते झायगोस्पोर्स लिबरेट होतात, त्याच्यापासून परत ग्रोथ होते, त्या झायगोस्पोरची परत ग्रोथ आहे जर्मिनेट होते आणि त्यापासून परत मायसिलियमचं स्ट्रक्चर बनवतं आणि तयार झालेलं मायसिलियमचं स्ट्रक्चर कसं असतं हॅप्लॉइड असतं. काय असतं हॅप्लॉइड. म्हणजे हॅप्लॉइड फ्रॉम डिप्लॉइड देन डिप्लॉइड फ्रॉम हॅप्लॉइड. ह्यालाच काय म्हणायचं लाईफ सायकल. हॅप्लॉइड फ्रॉम डिप्लॉइड, डिप्लॉइड फ्रॉम हॅप्लॉइड हे लक्षात ठेवायचं. याला काय म्हणणार तुम्ही लाईफ सायकल. असं ही एकदम इझी याची लाईफ सायकल आहे. ओके सेम अजून एक इथं डायग्राम आहे बघा. हेटरोथॅलिक ते एकत्र झाले, त्यानंतर प्रोट्रुबियम्स त्याचा ट्यूब इनलार्ज होते त्याची टीप, त्यानंतर याच्यामध्ये फ्लो ऑफ सायटोप्लाझम तयार होतोय, त्यानंतर इथं प्रोगॅमेटांजिया तयार झाले त्याच्यामध्ये, त्यानंतर त्या गॅमेटांजिया काय होतात फ्यूज होतात, फ्यूज झाल्यानंतर त्यापासून काय तयार होतो परत झायगोस्पोर्स तयार होतो, यंग झायगोस्पोर्स. देन दिस यंग झायगोस्पोर्स अंडरगो द एकदा तो झायगोस्पोर्स तयार झाला की अनफेवरेबल कंडिशन असतं त्यावेळेस तो रजिस्टर्ड रेटमध्ये जात असतो तो, आणि फेवरेबल कंडिशन असेल त्यावेळेस तो जर्मिनेट होतो. ओके सेक्सुअल रिप्रोडक्शन ऑफ म्युकर बाय गॅमेटांजियल कॉन्ज्युगेशन. हेटेरोथॅलिक ही डायग्राम बघा, या डायग्राममध्ये तुम्हाला समजेल ज्या मी कन्सेप्ट सांगितल्या. जेम ट्यूब, प्रोमायसिलियम, झायगोस्पोर्स, यंग झायगोस्पोर्स, कोगॅमेटांजिया, प्रोगॅमेटांजिया, प्रोट्युबरन्स आणि हेटेरोथॅलिक. म्हणजे जे आता जे सांगितलं ते हे पूर्ण डायग्राममध्ये आहे. देन swollen tips are called as a प्रोगॅमेटांजिया. त्याला काय म्हणायचं swollen tips are called as a प्रोगॅमेटांजिया. देन टू गॅमेटांजिया आर फ्यूज टुगेदर. त्या दोन गॅमेटांजिया काय होतात एकमेकाला फ्यूज होतात. देन नेक्स्ट मिडल सेप्टम इज डिझॉल्व्ह. दोन मधला जो मिडल आहे दोन गॅमेटांजिया मधला तो मिडल सेल वॉल काय होतो डिझॉल्व्ह होतो. देन न्यूक्लिया बोथ गॅमेटांजिया, मेल गॅमेटांजिया फिमेल गॅमेटांजियामध्ये न्यूक्लिया काय होतात
फ्यूज होतात, द न्यूक्लियर बोथ गॅमेटांचे गेट फ्यूज, फ्युजन रिझल्ट इन टू द फॉर्मेशन ऑफ झायगोस्पोर्स, दिस फ्युजन रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ झायगोस्पोर्स. Then at maturity, zygospore separated from this zygospore separated from the gametangial wall. त्यानंतर तो जो झायगोस्पोर्स आहे काय होतो तो गॅमेटांजियल वॉल पासून सेपरेट होतो अँड अंडरग्रोज रेस्टिंग पिरियड फॉर 5 to 9 महिने. त्यानंतर काय करतो तो रेस्टिंग फेजला जातो 5 ते 9 महिन्याच्या. देन जर्मिनेशन ऑफ झायगोस्पोर्स टेक प्लेस वेन द मिओसिस ऑकर इन द झायगोस्पोर्स. ज्यावेळेस त्या झायगोस्पोर्समध्ये मिओसिस होतं. 2 types of germ spores are formed. तिथं 2 टाईपचे स्पोर्स तयार होतात झायगोस्पोर्स, मेल झायगोस्पोर्स, फिमेल झायगोस्पोर्स. अँड these झायगोस्पोर्स absorb moisture, swell due to swelling exports and इंडोस्पोर्स ब्रेकडाऊन. एक्झोस्पोर्स आणि काय करतात ते नंतर झायगोस्पोर ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन अवेलेबल असेल त्यावेळेस मॉइश्चर काय करतात ॲब्सॉर्ब करतात, त्यामुळे त्याची साईज वाढते. ड्यू टू द स्वेलिंग एक्झोस्पोर्स अँड इंडोस्पोर्स ब्रेक होतं त्याचं आणि देर इज अ फॉर्मेशन ऑफ शॉर्ट व्हर्टिकल हायपा कॉल्ड ॲज जेम ट्यूब. आणि त्याच्यापासून एक छोटी एक हायपा तयार होती, त्याला काय म्हणतो आपण जेम ट्यूब होती. आणि इट प्रोड्यूस ब्रांचेस अँड फ्रॉम मायसिलियम ते जेम ट्यूब नंतर पुढे ग्रोथ होत जाती, त्या ब्रांचेस तयार होतात आणि एक पूर्ण मायसिलियमचं स्ट्रक्चर तयार होतं. अशा प्रकारे सेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू एका सेल्सपासून परत पूर्ण मायसिलियम तयार होतं. ओके, समजलं? ही त्याची डायग्रॅम आहे. म्युकर हे लाईफ सायकलमध्ये आपण बघणार आहोत. आय थिंक आजचा पार्ट तुम्हाला समजला असेल. नेक्स्ट पार्टला आपण याची लाईफ सायकल आपण थोडी रिवाइज करणार आहोत. लाईफ सायकल ऑफ म्युकर्स इन द व्हेरियस स्टेजेसमध्ये थ्रू द डायग्रॅमॅटिकली आणि त्याचं क्लासिफिकेशन बघणार आहोत. ओके.